रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. केस कधीच पांढरे होऊ नये म्हणून 2 चमचे चहापत्ती पावडरमध्ये कॉफी पावडर 1 चमचा, ॲलोवेरा जेल अर्धा चमचा आणि खोबरेल तेल मिक्स करून हलवून ते केसांना लावा. याने पांढरे केस काळे दिसू लागतात. नंबर 2. टरबूज आपल्या शरीरातील हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवतो. नंबर 3. दुधाच्या मलईमध्ये थोडीशी साखर टाकून नंतर लोणी काढले तर लोणी जास्त निघते. नंबर 4. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून ती तळून चिवड्यांमध्ये वापरावी. त्यामुळे चिवडा किंवा भेळ चवीला छान लागतो. नंबर 5. केस गळती पळून लावायची असेल तर 1 चमचा मेथी रात्री भिजत घालून सकाळी ते अर्धा ग्लास पाण्यात भिजवलेली मेथीदाणे पाण्यासोबत उकळून थंड करा आणि 3 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल टाका आणि एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करा आणि हा स्प्रे केसांच्या मुळाशी नियमित स्प्रे करा. याने केस दाट आणि केसातील कोंडा, केस गळती थांबते. असे केल्याने 15 दिवसातच फरक जाणवेल. नंबर 6. तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच फायदेशीर ठरते. तुळशीची पाने चेहऱ्यावर लावल्याने केवळ रंग साफ होत नाही तर त्वचा चमकदार होते. नंबर 7. उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. नंबर 8. जास्त लसूण सोलायचा असेल तर लसूण थोडा वेळ तव्यावर भाजल्यास पटकन सोलला जातो. नंबर 9. पालेभाजी बनवताना लोखंडी कढईतच बनवा. यामुळे शरीरात लोह मिळते. नंबर 10. सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिल्यामुळे रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि चमकायला लागते. नंबर 11. साबुदाणा खिचडी करताना मिरचीचे तुकडे न टाकता बारीक वाटून टाकल्यास खिचडी चवदार होते. नंबर 12. जर काही लागल्यामुळे शरीरावर सूज आली असेल तर त्या जागेवर कोमट साजूक तूप लावल्याने सूज कमी होते तसेच दुखणे देखील थांबते. नंबर 13. दह्यात ओल्या नारळाचा तुकडा टाकला तर दही आंबणार नाही. नंबर 14. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते. नंबर 15. आहारात नेहमी हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया कधीच होत नाही. नंबर 16. लटकलेली चरबी किंवा वजन वाढले असेल तर नाश्त्यामध्ये धिरडे खावे किंवा कांदा, टोमॅटो, लिंबू, डाळिंब टाकून मोड आलेले कडधान्य खावे आणि जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा. नंबर 17. नियमित बीटरूटची साल ओठांवर चोळल्याने ओठ नॅचरली लाल दिसतात. नंबर 18. वरणाला फोडणी देताना ठेचलेला लसूण, जिरे, मोहरी आणि मग कढीपत्ता, हिंग घालून शिजवलेली डाळ घाला आणि लगेच झाकण ठेवा. यामुळे वरणाला फोडणीचा वास टिकून राहतो आणि डाळ चविष्ट लागते. नंबर 19. जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, भात आणि मैदा यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा. नंबर 20. कोरा चहा बनवताना चहामध्ये लिंबाची 1-2 पाने चहामध्ये टाका. याने चहा चविष्ट बनतो. नंबर 21. तळणीच्या तेलात थोडे पाणी पडले असेल तर तेल तडतडते. त्यासाठी त्यात थोडेसे मीठ टाका. याने तेल उडणार नाही. नंबर 22. फॅटी लिव्हर असेल तर दुधाचे आणि तुपाचे सेवन करू नका. नंबर 23. बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत. नंबर 24. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने केस, डोळे आणि बुद्धी तल्लख होते. नंबर 25. पायांच्या तळव्यांवर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दी बरी होते. नंबर 26. जर एखाद्याला डेंग्यूचा ताप असेल तर त्याला पपईच्या पानांचा रस द्या. याने लवकर निरोगी होईल. नंबर 27. जास्वंद आणि कढीपत्त्याचे तेल लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात. नंबर 28. पाण्यात तुळशीची पाने टाकून प्यायल्याने तणाव किंवा चिंता कमी होण्यास मदत होते. नंबर 29. सतत सर्दी, शिंकाचा त्रास असेल तर नाकात 1 थेंब तूप घाला. याने समस्या दूर होते. नंबर 30. बऱ्याच लोकांना जेवण खूप गरम खाण्याची सवय असते. असं केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे अन्न थोडे थंड करूनच खाल्ले पाहिजे. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.